मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण टायरोसिन हा जो काही अमायनो ॲसिड आहे त्याचं जे काही फूड सोर्स वगैरे असतील किंवा त्याचं काही जे इम्पॉर्टन्स वगैरे असतील, तसंच तो इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये क्लासिफाईड होतो की नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये क्लासिफाईड होतो, ते आपण सर्व टॉपिक या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात. द टायरोसिन इज वन ऑफ दी 20 स्टँडर्ड अमायनो ॲसिड दॅट आवर बॉडी यूज टू बिल्ड द प्रोटीन. जे टायरोसिन हे जे काही आहे ते जे काही 20 अमायनो ॲसिड आहे त्याच्यापैकी एक येतं, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये ॲज अ प्रोटीन बिल्ड करण्यासाठी किंवा प्रोटीनचं बायोसिंथेसिस करण्यासाठी किंवा प्रोटीनचं प्रोडक्शन करण्यासाठी जे टायरोसिन हा जो काही अमायनो ॲसिड आहे त्याच्या ॲज अ सिक्वेन्समधून जे काही पॉलीपेप्टाईड चेन असते प्रोटीनच्या त्याच्या सिक्वेन्स म्हणून जो काही अमायनो ॲसिड आहे तो टायरोसिन हा वापरला जातो. It is classified as a non-essential amino acid, meaning our body can produce it from the another amino acid called as a phenylalanine. हे जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचे दोन मेनली प्रकार पडतात किंवा दोन क्लासिफिकेशन पडतं. पहिला आहे इसेन्शियल अमायनो ॲसिड, दुसरा आहे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. तर हे जे टायरोसिन आहे ते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतं, जे की 11 नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड येतात आणि जे इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे ते 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे काही इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे ते ह्युमन्समध्ये आपण प्रोड्यूस करू शकत नाही, पण जे काही डाएट थ्रू वगैरे त्याचा आपण इंटेक करू शकतो. आणि जे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे ते आपण आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकतो ज्यावेळेस त्याची गरज असेल तेव्हा, किंवा त्याची लेवल आपल्या बॉडीमध्ये कमी झाली असेल किंवा त्याची गरज असेल आपल्या बॉडीमध्ये, त्यावेळेसच त्याचं बायोसिंथेसिस किंवा प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये केलं जातं. आणि हे जे काही नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात ते वेगवेगळे जे काही प्रिकर्सर वगैरे असतील किंवा बाकीचे वेगळे जे अमायनो ॲसिड असतील त्याच्यापासूनच त्याचं प्रोडक्शन वगैरे हे केलं जातं. आणि मेनली जो काही टायरोसिन हा जो काही अमायनो ॲसिड आहे त्याचं प्रोडक्शन हे फेनिलॅलॅनिन हा जो काही दुसरा अमायनो ॲसिड आहे त्याच्याद्वारे केलं जातं. However, in some cases such as with inherited disorder phenylketonuria PKU, people may need to get a tyrosin from their diet or through the supplement. आणि काही सम केसेस असतात त्यांच्या जे काही पेशंट असतात त्यांच्या बॉडीमध्ये टायरोसिनचं हे प्रोडक्शन किंवा बायोसिंथेसिस होऊ शकत नाही, त्यावेळेस त्यांना जे काही इनहेरिटेड डिसऑर्डर होतो त्यांना असं म्हटलं जातं फेनिलकेटोन्युरिया हा जो काही डिसऑर्डर आहे तो त्यांना असतो, जेणेकरून हे जे काही पीपल असेल त्यांना डाएट थ्रू किंवा जे काही सप्लिमेंट्स थ्रू जे काही टायरोसिनचं जे काही लेवल वगैरे असते ती मेंटेन करण्यासाठी सांगितली जाते किंवा सप्लिमेंट्स वगैरे सांगितले जातात, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये त्याची जी काही लेवल वगैरे असेल ती मेंटेन केली जाईल. कारण की त्यांच्या बॉडीमध्ये त्याचं बायोसिंथेसिसही होऊ शकत नाही, त्यामुळे बाहेरून त्यांना सप्लिमेंट देऊन किंवा डाएट थ्रू एक स्पेसिफिक डाएट दिला जातो, त्याच्या थ्रू त्यांच्या जे बॉडीमध्ये जे काही त्याची रिक्वायरमेंट आहे ती पूर्णपणे भरून काढली जाते. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. तर आता आपण त्याचे इम्पॉर्टन्स पाहूयात. तर पहिलं मेन जे काही इम्पॉर्टंट आहे ते प्रोडक्शन ऑफ अ न्यूरोट्रान्समीटर. द टायरोसिन इज अ प्रिकर्सर टू सर्व्हर इम्पॉर्टंट न्यूरोट्रान्समीटर इन्क्लुडिंग द डोपामाइन, नोरोइफ्रिन आणि इपिनेफ्रिन. दिस न्यूरोट्रान्समीटर हेल्प टू रेग्युलेट द मूड, अल्टरनेस आणि फोकस. जे काही टायरोसिन आहे ते मेनली जे त्याचं मेन फंक्शन आहे, पहिलं जे काही मेन फंक्शन आहे ते म्हणजे तो ॲज अ प्रिकर्सर म्हणून यूज केला जातो. जे काही न्यूरोट्रान्समीटरचं जे काही प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असतं त्याच्यामध्ये ॲज अ प्रिकर्सर म्हणून किंवा फर्स्ट इनिशियल मॉलिक्यूल म्हणून किंवा इंटरमिडिएट मॉलिक्यूल म्हणून हा जो काही टायरोसिन आहे तो वापरला जातो. त्याच्यामध्ये जे काही डोपामिन असेल, नोरइपिनेफ्रिन असेल किंवा एपिनेफ्रिन असेल, हे जे काही न्यूरोट्रान्समीटर आहे त्याच्या प्रोडक्शनसाठी जे टायरोसिन आहे ते वापरलं जातं. आणि जे काही हे ट्रान्समीटर आहे ते मेनली कशासाठी यूज केले जातात, मूड वगैरे स्विंग करण्यासाठी किंवा मूड रेग्युलेट करण्यासाठी किंवा फोकस जे काही आहे ते ठेवण्यासाठी मेनली हे जे काही न्यूरोट्रान्समीटर ते प्रोडक्शन त्याचं केलं जातं. तर दुसरा मेन फंक्शन आहे मेलेनिन प्रोडक्शन. द टायरोसिन इज ऑल्सो इन्वॉल्ड इन द प्रोडक्शन ऑफ अ मेलेनाइन, द पिगमेंट दॅट गिव्स द स्किन, हेअर अँड आयज देअर कलर. आणि हा जो मेलेनाइन हा जो काही त्याचं एन्झाईम आहे ते किंवा पिगमेंट आहे त्याच्याद्वारे आपल्या स्किनला किंवा हेअरला किंवा आईजला कलर देण्याचं काम करत असतो हा जो काही
पिगमेंट आहे, तर मग त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी टायरोसिन हा मेनली तिथे यूज केला जातो. तसं तिसरं मेन फंक्शन आहे थायरॉइड हार्मोन प्रोडक्शन. द टायरोसिन इज अ नेसेसरी कॉम्पोनंट ऑफ अ थायरॉइड हार्मोन विच प्ले अ रोल इन द रेग्युलेटिंग द मेटाबॉलिझम अँड एनर्जी लेवल. आणि हे जे काय टायरोसिन आहे तो मेनली मेन कॉम्पोनंट मानला जातो, जे काय थायरॉइडचं जे काही हॉर्मोनमध्ये नेसेसरी किंवा मेन कॉम्पोनंट मानला जातो, जेणेकरून त्याचा रोल काय आहे की मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये रेग्युलेट करणं, तसंच जी काही एनर्जी लेवल असेल तिला रेग्युलेट करण्याचं काम जे काही टायरोसिन आहे थायरॉइड हार्मोन प्रोडक्शनमध्ये करत असतो. तसंच त्याचा चौथा मेन जो काही मेन सगळ्यात जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचं एकच मेन रोल आहे पहिल्यांदा प्रोटीन सिंथेसाइज करणं किंवा प्रोटीन स्ट्रक्चर पूर्णपणे डिफाईन करणं. ॲज अ अमायनो ॲसिड टायरोसिन इज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ प्रोटीन विच आर इसेन्शियल फॉर मेनी बॉडीली फंक्शन. आणि ॲज अ प्रोटीन प्रोडक्शन करण्यासाठी किंवा बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून प्रोटीनमध्ये टायरोसिन हा जो काय अमायनो ॲसिड आहे तो वापरला जातो. हे त्याचे मेन 4 इम्पॉर्टंट आहे. पहिला आहे न्यूरोट्रान्समिटर प्रोडक्शन, दुसरा आहे मिलेनिन प्रोडक्शन, थायरॉइड हार्मोन प्रोडक्शन, आणि जे काही स्पेसिफिक कॉमन जे काही सगळ्या अमायनो ॲसिडचं जे काही फंक्शन आहे तसंच याचं जे काही अमायनो आहे जो टायरोसिन हा जो काय अमायनो ॲसिड त्याचं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसाइज करणं. तर हे झाले त्याचे 4 मेन जे काही इम्पॉर्टन्स आहे. तर आता आपण त्याचे पाहूया सोर्सेस. तर सोर्सेस आपण किंवा जे काही फूड सोर्स वगैरे आहे त्याच्यापासून जे काही अमायनो ॲसिड हा जो आहे तो आपण ज्याची सप्लिमेंटद्वारे किंवा डाएटद्वारे घेऊ शकतो. तर सर्वात जास्त जे काही टायरोसिन रिच जे काही फूड वगैरे आहे त्याच्यामध्ये येतं डेअरी प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये येतं मिल्क, योगर्ट किंवा चीज वगैरे असतील, किंवा मीटमधून किंवा फिशमधून, एग्जमधून, किंवा नट्स असतील किंवा बीन असतील किंवा ओट्स असतील किंवा विट्स असतील, याच्यामधून त्याचे काही फूड सोर्स वगैरे असेल त्याच्याद्वारे आपण टायरोसिनचं जे काही सप्लिमेंट आहे ते घेऊ शकतो. इफ यू आर कन्सिडरिंग टेकिंग द टायरोसिन सप्लिमेंट इट इज इम्पॉर्टंट टू टॉक टू युअर डॉक्टर फर्स्ट. ज्यावेळेस जे काही टायरोसिनचं सप्लिमेंट घ्यायचं असेल त्यावेळेस आपण आपल्या डॉक्टरशी एकदा कन्सल्टन केलं पाहिजे, कारण की हे जे काही टायरोसिन जे काही सप्लिमेंट असतात ते डायरेक्ट जे काही सर्टन मेडिकेशनवरती खूप इम्पॅक्ट करतात. त्याच्यामुळे अँड मे नॉट बी ॲप्रोप्रिएट फॉर एव्हरीवन. आणि काहींना जे काही पेशंट असतात त्यांच्या बॉडीमध्ये टायरोसिनची सुद्धा डिफिशियन्सी असते, तसंच त्यांना डायबिटीज वगैरे असतात किंवा बीपीच्या गोळ्या वगैरे चालू असतात किंवा थायरॉईडच्या गोळ्या वगैरे चालू असतात, तसंच अजून काही जे काही प्रकारच्या गोळ्या असतील ते त्यांना चालू असतात. तर जर टायरोसिनचं सप्लिमेंट जर आपण जास्त घेतलं किंवा टायरोसिनचं सप्लिमेंट आपण आपल्या बॉडीमध्ये घेत आहोत तर त्याच्यामुळे हे जे काही टायरोसिन सप्लिमेंट घेत आहोत त्याच्यामुळे जे आपण बाकीच्या जे काही मेडिकेशन घेतो आहे तर त्याच्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. आणि प्रत्येकाला हे सहन होईल असं नाही आहे. काहींना याच्यामुळे खूप मोठे इफेक्टसुद्धा होऊ शकतात किंवा सिम्पटम्ससुद्धा दिसू शकतात. तर त्यामुळे जे काही डॉक्टर वगैरे असतील त्यांना विचारूनच जे काही टायरोसिनचं जे काही सप्लिमेंट्स असतील ते तुम्ही घेतले गेले पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचे सोर्सेस वगैरे काय आहेत टायरोसिनचे, तसंच त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे काय आहेत, कोणकोणत्या फील्डमध्ये त्याचं ॲज अ प्रिकर्सर म्हणून तो यूज केला जातो ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.